चला, खूप दिवसांनी किंवा महिन्यांनी म्हणू शकतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर खरं ना, मध्ये खूप जास्त बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते, पण पोस्ट थ्रू मी तुमच्याशी नेहमीच कनेक्ट राहिलेली आहे. माझे जे काही जुने व्हिडिओ आहे ते मी पोस्टमध्ये तुम्हाला नेहमी दाखवत होते आणि अधूनमधून शॉर्ट व्हिडिओ पण टाकतच होते. पण म्हटलं चला आता पुन्हा आपल्या कामाला नव्याने सुरुवात करू. तर तुमचा प्रतिसाद मला नक्कीच मिळेल याची मला नक्कीच खात्री आहे. तर आपले व्हिडिओ ना जवळपास आता मी शॉर्ट व्हिडिओ तरी रोज टाकण्याचा प्रयत्न करते आहे. तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा हीच तुम्हाला अपेक्षा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी सकाळची जी काही धावपळ असते ना ती पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याचबरोबर एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये आपण आपलं स्वतःला कशा पद्धतीने प्रसन्न ठेवले पाहिजे, फ्रेश ठेवले पाहिजे आणि त्याचं काय गुपित आहे तेही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. मी स्वतःसुद्धा खूप जास्त उत्सुक आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी. सकाळची ती पहिली 15-20 मिनिटं जेव्हा सगळं शांत असतं तो वेळ मला स्वतःसाठी खूप आवडतो. खिडकीतून येणारा तो कोवळा सूर्यप्रकाश, हवेतला तो गारवा खरंच दिवसाची ती सुरुवात मनाली उभारी देऊन जाते. सकाळच्या कामांचा पसारा तर रोजचाच असतो, पण त्या धावपळीतही मी स्वतःसाठी 10 मिनटं राखून ठेवते. मग ते काहीतरी लिहिणं असो किंवा आरामात बसून चहा पिणं असो किंवा शांत निवांतपणे बसायचं, आपण जे काही लिहिलेलं असेल ते वाचायचं. आज असं ठरवलं होतं की नाश्त्याला काहीतरी झटपट पण हेल्दी बनवण्याचा विचार केला आहे. घर सावरता सावरता जेव्हा आपण स्वतःच्या छंदासाठी थोडा वेळ काढतो तेव्हा तो दिवस अधिकच उत्साहात जातो. तुमची पण सकाळ अशीच असते का? तुम्ही सुद्धा माझ्यासारखे मॉर्निंग पर्सन आहात का, की तुम्हाला उठायला उशीर होतो? हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हं. व्हिडिओच्या मध्ये मी माझं सर्वात आवडतं म्हणू शकतो आपण आज प्रोडक्ट दाखवणार आहे की ज्यामुळे मला एक फ्रेशनेस येतो. तर त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का. सकाळचा तो पहिला गारवा आणि खिडकीतून आत येणारं कोवळं ऊन, खरं सांगू ना तर हे पडदे उघडल्याशिवाय माझी सकाळ सुरू होतच नाही. हवेतला तो ताजेपणा जेव्हा घरात येतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं. चिवचिवणारे पक्षी, झाडांची ती सळसळ बघून वाटतं की निसर्ग आपल्याला काहीतरी सुंदर असा संदेश देतो आहे. तुमच्या खिडकीतून सुद्धा असा नजारा तुम्हाला ऊर्जा देऊन जातो का? खिडकी उघडणं म्हणजे फक्त उजेड आत घेणं नाही, तर नवीन संधी, नवीन आशेचं स्वागत करणं आहे. जेव्हा हे पडदे बाजूला सारते तेव्हा मला जाणवतं की कालचा दिवस कसाही गेला असला तरी आजची ही सकाळ मात्र आपल्याला एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठीच आलेली आहे आणि त्यानुसारच ह्या प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्येच दिवसाला सुरुवात झालेली आहे. बेड आवरण्यापासून दिवसाची सुरुवात करणं ही दिसायला खूप छोटी गोष्ट आहे, पण यामुळे एक प्रकारची स्वतःला शिस्त लागते. जेव्हा आपण आपलं घर आणि आपला परिसर आवरतो तेव्हा आपलं मनही तितकंच शांत आणि ऑर्गनाइज राहतं असं मला वाटतं. झोपेतून उठल्यावर सर्वात पहिलं काम हेच असावं असं मला वाटतं. पण कसं होतं, लहान लेकरांना झोपलेले असतात त्याच्यामुळे मग जेव्हा ते उठतात त्यावेळेस सगळ्यात पहिले ना मी बेड आवरून घेते. काय होतं, काही दिवसांपूर्वी ना मला हे उशिरा लेकरं उठल्यामुळे बेड आवरायला उशीर व्हायचा. त्याच्यामुळे मला ना खरं तर कंटाळाच यायचा. पण आता मला समजलं की सकाळी उठल्यावर ना थोडा वेळ का होईना आपण जर देऊन बेड आवरला तर जेव्हा आपण थकून भागून जेव्हा घरी येतो ना तेव्हा आपल्याला खूप जास्त रिलॅक्स वाटत असतं. चला तर मग आता वेळ आहे माझ्या मॉर्निंग सिक्रेटची. हे बघायला ना थोडं अवघड वाटतंय ना, पण खरंच सकाळी डोळ्यांवरची झापड उडवण्यासाठी आणि चेहऱ्याला इन्स्टंट झटपट ताजेतवाने करण्यासाठी हा बर्फाच्या पाण्याचा प्रयोग बेस्ट आहे बरं का. हे केल्यावर ना माझी त्वचा एकदम टाईट आणि ग्लोईंग वाटते. अगदी पार्लरमध्ये गेल्यासारखा फील येतो. तुम्ही कधी हे आईस वॉटर फेशियल घरी ट्राय केलं आहे का? नसेल केलं ना तर एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. सकाळी उठल्यावर जर चेहरा खूप सुजलेला किंवा डल वाटत असेल ना तर मी ही आईस वॉटर ट्रिक नक्की करत असते. बाऊलमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात भरपूर बर्फ टाकायचा आणि आपला चेहरा काही सेकंदासाठी त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचा. त्याने ना आपलं रक्तभिसरण पण वाढतं, चेहऱ्याला एक नैसर्गिक ग्लो पण येतो आणि डार्क सर्कल वगैरे किंवा ओपन पोर्सचा त्रास असेल ना तर तो पण कमी व्हायला खूप मदत होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता वळूयात माझ्या सर्वात फेवरेट पार्टकडे. मी जेव्हा अशी मस्त फ्रेश होऊन येते ना, मग उन्हाळा असो की हिवाळा असो, स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं.
विशेषतः जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ नसतो तेव्हा मला असं स्मार्ट स्किन केअर करायला खूप आवडतं. सध्या ना मी हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर वापरते. त्याने चेहरा अगदी हायड्रेटेड राहतो, अजिबात तेलकट होत नाही आणि हळूहळू ना डाग पण कमी व्हायला मदत होते आणि चेहरा पण छान मस्तपैकी असा तजेलदार दिसायला मदत होते. एक फ्रेशनेस आणि एक वेगळाच ग्लो येतो आणि त्याचबरोबर ना नंतर मी व्हाईट ब्युटीची ना क्रीम लावत असते की ज्यामुळे ना जसं की आपण म्हणतो ना की सनटॅन वगैरे कमी होण्यासाठी किंवा सनबर्न कमी होण्यासाठी ही क्रीम म्हणाल ना तुम्ही तर एकदम छान असा मॅजिकच आहे. तर मला ती क्रीमही खूप आवडते. त्याने चेहऱ्यावर एक सुंदर असा ग्लो पण येतो आणि आपण म्हणू शकतो की अगदी कमी वेळामध्ये ना तयार व्हायचं असेल तरी ही क्रीम ना माझ्यासाठी म्हणू शकतो अगदी लाईफ सेवर आहे. जेव्हा हे दोन्ही क्रीम मी लावते ना तर तेव्हा चेहऱ्यावर एक वेगळा छान असा फ्रेशनेस ग्लो येतो. यासाठी मी कुठलेही कोलॅबरेशन केलेले नाही आहे. स्वतःचा रिव्ह्यू मी प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर चला, छान माझं आवरून वगैरे झालेलं आहे आणि हा माझा आहे फायनल लुक. त्यानंतर मस्तपैकी मी आता येणार आहे किचनमध्ये. खरं तर स्वतःची काळजी घेणं, स्किन केअर करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे आपलं घर स्वच्छ आणि टापटीप ठेवणं. हे तुम्हालाही माहीत आहे. बऱ्याचदा तुम्ही माझ्या व्हिडिओमधून सुद्धा बघितलं असेल. स्वतः फ्रेश झालं, माझं आवरलं की मी घरच्या कामातही जास्त उत्साह येतो मग. आणि त्यानंतर मस्तपैकी सगळं माझं किचनचं काम आवरलेलं होतं. फक्त भांडी पुसून लावायची बाकी होती. रोजची छोटी छोटी कामं आहेत पण ती वेळेवर केली की मन कसं शांत राहतं. नेहमी भांडे घासल्यावर लगेच पुसून ठेवते कारण त्यामुळे भांड्यांवर आहे ना पाण्याचे डाग वगैरे पडत नाही आणि नव्यासारखे राहतात. आणि काय होतं, धावपळीच्या या काळामध्ये ना आपण छोटी छोटी कामं ही वेळेतच आवरली की मग नंतर स्वतःसाठी वेळही काढता येतो. आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरकामातली सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे किचन ओटा जेव्हा आवरून तो साफसूफ होतो आणि जेव्हा तो चकाचक ओटा बघायला ना मला तो खूप आवडतो. तर तुम्हाला घरकामातली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं. तर असं म्हणू शकतो की किचनमध्ये भांडी पुसून जागच्या जागी लावणं म्हणजे माझ्यासाठी स्वतः एक मेडिटेशनसारखंच मला वाटतं. जेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते ना तर त्यावेळेस आपलं मन जेव्हा प्रसन्न राहतं तेव्हा कामं करायलासुद्धा आपल्याला खूप छान वाटत असतं. तर असं होतं माझं हे साधं आणि सुंदर मॉर्निंग रुटीन. 1 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा तुमच्याशी असं बोलताना खूप छान वाटते. खरं सांगू, आता यापुढे मी नियमितपणे असे व्लॉग्स आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही खास टिप्स असतील तर त्याही शेअर करा. मी वापरलेल्या क्रीमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.